सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल एका बाजूला यंगस्टार नारपोली आणि कार्तिक 11 मोरबे या दोन टीमच्या दरम्यानचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळेल। पुढचा बॉल सामन्याला होती सुरुवात। पहिला चेंडू वेगवान उजव्या एसेच्या बाहेर पाहायला मिळतो, तेज तर्रार आणि अधिकचा वेग धारण करणारा हा बॉल इथे पाहायला मिळाला। जयेंद्र पाटील आणि कल्पेश मस्कर ही आघाडीची जोडी संघ नारपोली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना यंगस्टार नारपोली टीमला आपण पाहतोय। टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला कार्तिक 11 मोरबे टीमने। पहिले षटक वेगाने हाताळलं जात आहे। खोला टाकलेला चेंडू उजव्या एसेच्या बाहेर ड्राईव्ह केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील 4, आलाय चौकार। एक चांगला स्क्वेअर ड्राईव्ह आणि त्याच्यावरती येणारा चौकार। विनीत पडकेचा बॉल लोअर फुलटोस बनवला, क्षेत्ररक्षकाला वाकूच दिलं नाही, चौकार आला। संघाची धावसंख्या 4। पुढचा बॉल विनीत पुन्हा एकदा सज्ज होईल उजव्या एसटीवरती, गोलंदाजी तो करतो। यावेळेचा बॉल बॅकफुटला आले, ऑन दी टोस, बेस बॉल हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय। बॅकफुट फ्रंट फुट हा भेदभाव त्याने केलेला नाही आहे। या आधीचा बॉल फ्रंट फुटला ड्राईव्ह केलं, यावेळेला बॅकफुटला आलाय, ऑन साइडला पुल करत असताना षटकार ठोकलाय। संघाची धावसंख्या 10, 10 ऑन दी बोर्ड, 10 धावा धावफलकावरती आहेत। पुढचा चेंडू याही वेळेला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, वेगाने टाकला गेलेला बॉल, इथे चांगला ढाटणीचा चेंडू, विनीतने कमबॅक चांगलं केलंय। रन्स आल्यानंतर कमबॅक हा फार महत्वाचा विषय राहतो आणि इथे हे कमबॅक होत असताना आपण पाहतो आहोत। एक चांगल्या टप्प्यावरती आणि चांगल्या दिशेने गोलंदाजी मैदानावरती होत असताना आपण पाहिले अचूकता, भेदकता, कल्पकता ही बाब महत्वाची राहते गोलंदाजाच्या माध्यमातून। उजव्या एसेच्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील, फलंदाज बाद। विकेट प्राप्त केली, फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय, ज्याने एक दमदार सुरुवात करून दिली होती। खरं तर या मॅच मध्ये जयेंद्र बाद होत असताना पाहायला मिळाला। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय जितेश पाटील। जे फॅक्टर मस्ट गो ऑन, नितेशला आपण पाहतोय। उजव्या एसीच्या बाहेरचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळतोय, अर्थात डॉट बॉल आला, एक षटकार एक चौकार। या षटकामध्ये आपण पाहिला नितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय। पहिल्या षटकाच्या अंती 10 धावा धावफलकावरती आहेत, लॉस ऑफ 1 विकेट। बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तो यंगस्टार नारपोली टीम। षटक क्रमांक प्रगती पथावरती जिथे दुसरं पाहायला मिळेल। पहिल्या षटकाचा खेळ नुकताच संपलेला पाहायला मिळालाय आणि पहिल्या षटकाच्या अंतिम स्कोर कार्ड वरती 10 आहेत, 10ला 1 ही सध्या परिस्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय।
10 धावा धावलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. ओमकार नावडेकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक 2. पहिल्या बॉलवरती आक्रमण क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. एक उत्तमरित्या हा झेल टिपण्यात आलाय. अमानवीय झेल. फलंदाज बाद. बाउंड्री लाईन चेक करण्यात येईल. एक्झॅक्टली ही कॅच झाली होती की नाही. या आपण तिसऱ्या पंचांना आमंत्रित करूयात की मोहन आयोजक चला तिसरे पंच किंबहुना मैदानातले एक पंच या कारण विषय थोडासा गंभीर आहे. या आपण लक्ष वेधूया तिसरे पंच किंबहुना आयोजक या बाबीची शहानिशा जास्तीची होऊ शकत नाही. चला या पण आयोजक किंबहुना तिसऱ्या पंचांना आमंत्रित करूयात. सामना काही काळ या गोष्टीसाठी थांबला थेट प्रेक्षेपण पाहणाऱ्या प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी की हा बाउंड्री लाईन वरती झेल टिपण्यात आलाय परंतु कुठेतरी स्पर्श झालाय की नाही याची शहानिशा इथे होईल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. षटकार आहे. हा षटकार पंचांचं खऱ्या अर्थाने मी दोघांचंही कौतुक करेन. खरं तर तुम्ही घेतलेला हा निर्णय यथायोग्य राहिला की प्रथमतः आपण बाउंड्री लाईन चेक करूयात आणि तदनंतर निर्णय दिला जाईल. या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. षटकार आल्यानंतर धावा वधारल्यात. 16 वरती 1. हा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर पाहायला मिळतो आहे. खरं तर दोन्ही अतिरिक्त खेळाडूंनी पाहिलं परंतु जसा षटकार आला ना जिथे मैदानाच्या आतमध्ये यंगस्टर नारपोली संघाचा अतिरिक्त खेळाडूंनी अधिक जवळून पाहिलं होतं. धावफलकावरती 16. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल यावेळेचा बॉल आणखीन एक बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. ओव्हर विकेट उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल कव्हर्सला खेळ डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे चुकी झाली आहे. रन्स कंप्लीट झाल्यात. त्या दोन षटकार आले. या षटकामध्ये क्षेत्ररक्षकाने 2 चुका केल्यात. एकतर कॅच घेत असताना बाउंड्री लाईनला स्पर्श झाला तिथेच आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने इथे 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. जीवदान किती हानिकारक असतात पहा. विनीत होते त्या ठिकाणी 24 बनल्यात. जीवदान मिळालंय आणि बॅटिंग दमदार होतीये कल्पेशच्या माध्यमातून. यावेळेला खोला टाकला थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो. अर्थात येईल डॉट बॉल निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळालाय. या आपण नेक्स्ट मॅच कडेही लक्ष वेधणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. निशांत 11 दादरपाडा आणि जय हनुमान नितलस दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा कारण नेक्स्ट मॅच लगेचच खेळवण्यात येईल. खोला टाकला होता. बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली आहे. शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. केवळ एक सिंगल येते. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एंड ऑफ द सेकंड ओव्हर.
या आपण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळतो आहोत, जिथे धावफलकावरती 25 बंडल्यात 12.50च्या करंट रन रेटने रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. मॅच मैदानाच्या आतमध्ये जे आजच्या रजनीतला चौथा सामना रंगतोय, यंगस्टार नारपोली आणि कार्तिक 11 मोरबे. एकंदरीत यंगस्टार नारपोली टीमला आपण पाहिलं जिथे प्रथम बॅटिंग करते. संघ सुस्थितीमध्ये विकेट जरूर गमावलाय, परंतु आपण जिथून पाहिलं विकेट गमावल्यानंतर संघाची चांगल्या रीतीची रणनीती पाहायला मिळाली. प्री प्लॅन जणू काही इथे केलाय. मैदानावरती कल्पेश आणि अजूनही नितेश पाटीलला आपण पाहतो आहोत. रन्स आलेल्या पाहायला मिळाल्यात. 25 बंडल्यात 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. पहिलं षटक हाताळणारा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. नाही, फ्रेश गोलंदाजाला इथे अपनावण्यात आलाय. कैलास पाटीलला आपण पाहतो तिसऱ्या षटकाच्या दरम्यान. तिथे रन्स आली होती 126 धावा धावफलकावरती आहेत. 26 ऑन दी बोट. खरं तर क्रिकेटमध्ये आणि किंबहुना मुंबापुरीचे हा 26 आकडा एक्सपेक्टेड असा आणि ज्या पद्धतीने आपण पाहिला ना, तर कदापिही न विसरण्यासारखा राहिला. 26 जुलै 26-11 उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. रन्स मिळतील 4. आलाय कणकणीत चौकार. चेंडूला एक चांगल्या रीतीने स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना, स्क्वेअर कट करत असताना चौकार ठोकलाय. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने हा चौकार पाहायला मिळाला, किंबहुना वीरेंद्र सहवाग स्टाईलने चौकार पाहायला मिळाला होता असंच म्हणता येईल या चौकारासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोला टाकला, ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला चेंडूवरती येईल. केवळ एक सिंगल. प्रथर दर्शनी असं वाटलं होतं की लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आणि त्याने फेकी स्ट्रायकर एंडकडे करतोय की काय असंच वाटलं, परंतु त्याच क्षणाला त्याने आपला मन बदललं आणि नॉन स्ट्रायकर एंडकडे फेकी गेली. खोलातला बॉल यावेळेला बॉटमला लागला, टोला लागला. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतं मिड विकेटला. एका धावेने संघ पुढे सरकत असताना थेंबे थेंबे तळे साचे. एक धाव फार महत्वाची राहते आणि एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 32 बंडल्यात. 1 फलंदाज बाद. 32 ऑन दी बोट. 32ला 1. रणनीती स्पष्ट आहे. मॅच चालू ठेवायची, स्कोरबोर्ड हलतं ठेवायचं, प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करायचा. नितेशसाठी हा बॉल समोरच्या दिशेने खोदून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण खराब. रन्स मिळतील त्या 2. जिथे एक सिंगल होती तिथे मात्र 2 धावा इथून कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात येते. धावांसाठीची चालू असणारी ही रेलचेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 34 बनलेले पाहायला मिळाल्या. शेवटचा चेंडू खोलात टाकलाय समोरच्या दिशेने. हेलिकॉप्टर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नितेश पाटील ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत श्रीराम क्रीडा क्रिकेट क्लब व तथा ग्रामस्थ मंडळ चिंचवलीच्या माध्यमातून आयोजित असणारी आपण स्पर्धा पाहतोय. माजी उपसभापती तालुका चिटणीस चषक 2025. माजी उपसभापती तालुका चिटणीस आदरणीय श्री राजेजी गणेश केणी साहेब यांच्या कार्याचं गौरव करणारी स्पर्धा आज मात्र पाहायला आणि अनुभवायला मिळते.
पहिली रजनी पहिली रात्र आपण या स्पर्धेची पाहतो. एका बाजूला पाहायला मिळतो आहे तो संघ कार्तिक मोरबे. टॉस जिंकल्या प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय यंगस्टार नारपोली या टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट करण्यात आलाय. स्कोर कार्डवरती 40-3 षटकांचा खेळ संपला. 40 ऑन दी बोर्ड. विनीतचा पहिला बॉल हेलिकॉप्टर डाऊन दी ग्राउंड षटकार. करतोय षटकार आला त्याच्या बॅटमधून. जिथे 9 चेंडू आणि 23 वरती 2 नॉट आउट आहे. 255चा स्ट्राईक रेट. 3 षटकार 9 बॉल त्याने फेस केलेत. अटॅकिंग इंटेंट आहे त्याचा. 46ला 1 रन्स आल्यात. चौथं षटक प्रगतीपदावरती. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर हाफ पाम पुल चेंडूला केलाय गुल. ठोकलाय षटकार. जी होय, खरं तर 3 बॉल 3 षटकार जर का आले तर कदाचित क्रिकेटमध्ये त्याला हॅट्रिक म्हणत नाही, परंतु 3 बॉल 3 षटकार लगावण्याची किमया साधता येऊ शकते. हॅट्रिक केवळ क्रिकेटमध्ये एकाच गोष्टीसाठी गणना होते, ती असे विकेटची. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. हॅट्रिक हा शब्द क्रिकेटमध्ये एकाच कालावधीसाठी वापरला जातो, परंतु आकाश चोप्रा या समालोचकाने क्रिकेटमध्ये आणलेला हा 3 बॉल 3 चौकार आणि 3 बॉल 3 षटकारासाठी हॅट्रिक म्हणणं हे केवळ आकाश चोप्राने आणलं. कारण हॅट्रिकच्या पाठीमागे एक मोठी कहाणी राहिली आहे. क्रिकेटमध्ये 3 बॉल 3 विकेट घेतल्यानंतर आपण स्पो फोर्थ या गोलंदाजाला संपूर्ण मित्रपरिवाराने एक हॅड बक्षीस दिली होती. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपलाय कैलासने. फलंदाज बाद. बावन्न धावा धापलकावरती असताना दुसरा धक्का लागलाय. त्याची बॅट तळपत होती, त्याला इथे शांत केलंय. विकेट मिळवल्या. दिनेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. यंगस्टार नारपोली एक चांगल्या दर्जाचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. विकेट गमावण्याचं दुःख या संघाला निश्चितच नसेल, कारण प्रत्येक खेळाडू आपली भूमिका आणि त्या भूमिकेला न्याय देतोय. आघाडीचा बॅटर जिथे आपण पाहिलं 10 धावांची खेळी, त्याच्या मागोमाग जयेंद्र बाद झाल्यानंतर त्याच्या मागोमाग एकंदरीत चांगला खेळ, जो मात्र कल्पेश मस्करच्या बॅटमधून 29 धावा आल्या 11 बॉलमध्ये. चांगली रणनीती आहे. उजव्या शीच्या बाहेर बॅटची आउटसाइड एज. कॉट बिहाइंड विकेट. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. प्रीतम मस्कर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, परंतु गोलंदाजाला आणखीन एक सुवर्ण संधी राहील. आज यार पहिल्या रजनीमध्ये अर्धशतक पाहायला मिळालं. हॅट्रिक पासून आपण वंचित होतो, परंतु त्याची ही पूर्तता होईल. रुको जरा सबर करो. मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना सध्याच्या घडीला विनीत फडकेला आपण पाहतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार त्याच्या अगेन्स्ट आले. पुढचे 2 बॉलवरती 2 विकेट त्याने मिळवल्यात. क्रिकेटचा खेळ किती रंजकता भरा आहे पहा ना. पहिले 2 चेंडू हे फलंदाजाचे, पुढचे 2 चेंडू गोलंदाजाचे. उजव्या शीच्या बाहेर. इथे मात्र चुकी झाली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. आता यापुढे कोणती हॅट्रिक गणना होणार नाही, कारण अनलिगल डिलिव्हरी झाले. क्रिकेटमध्ये
या बाबी फार महत्त्वाच्या राहतात की कंटिन्युअसली तुम्ही लिगल डिलिव्हरीवरती विकेट मिळवणं ही बाब फार महत्त्वाची राहते. संघाची धावसंख्या अवांतरच्या मदतीने 53ला 3 आपण पाहतो आहोत. 53 लॉस ऑफ 3 विकेट. कोलातला बॉल इनसाइड आउट केलेत. ओरधी कव्हर केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण इथे पाहायला मिळालं. हनुमंत होते त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाले. धावा त्यांनी रोखल्यात. हनुमंत फडके त्यांना आपण तिथे पाहिलं. 55ला 3 55 धावा धावफलकावरती आहेत. परंतु ज्या बॅटची बॅट टळपते तो नितेश पाटील ऑन स्ट्राईक. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल प्रीतमला आपण स्ट्राईक एंडवरती पाहतो. व्हाईट बॉल पुन्हा एकदा आलाय. दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 56. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. कोला टाकलाय. कव्हर्सला केलाय. डीप एक्सचा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. चुकी झालीय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चौकार. साठ धावा धावफलकावरती आहे. 60 रन्स ऑन दी बोर्ड. या षटकामध्ये देखील सर्वाधिक धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. रन्स आल्यात. 60 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सिक्स्टी रन्स ऑन दी बोर्ड. 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये ज्याने चौकार सोडू दिला होता किंवा जाऊ दिला त्याला पण पाहत आहोत. किंवा या आधीच्या बॉलवरती जो एक चांगला झेल टिपण्यात आला. खरं तर आपण केलेली चौकाराची चुकी त्याची दुरुस्ती केली होती क्षेत्ररक्षकाने. परंतु हनुमंत इथे मात्र आपल्या चुकीची दुरुस्ती करेल का ही बाब निश्चितच पाहायला मिळेल. कारण हनुमंत फडके गोलंदाजी मार्कवरती आल्यात. 60 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडवरती या वेळेला नितेश पाटील. खोला टाकला. लोअर फुल टोस. गॅप मध्ये गॅप आहे. मोठा होणार नाही ते धावांचा तोटा. रन्स मिळतील 4. हा आलाय चौकार. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण इन्व्हाइट करतो दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला निशांत इलेवन दादरपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना जय हनुमान नितलस टीम. चला दोन्ही टीमचे आपण लक्ष वेधूया. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये आपण टॉस करणार आहोत. खोला टाकला. ऑन साईडला केलं. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. एक सिंगल मिळेल. एकेरी धावा. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. इथून तिथे तिथून इथे केवळ फेकाफेक. संघाची धावसंख्या 66 धावा धावफलकावरती आहेत. संघ सुस्थितीमध्ये आहे. इथून येणाऱ्या धावा ह्या बोनस राहतील. कारण नितेशला आपण पाहिलं तर 7 बॉल 19 वरती तो बॅटिंग करतोय. 271चा स्ट्राईक रेट त्याचा आहे. 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. खोला टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन्हीही गाड्या एका रुळावरती आहेत. परंतु मी कौतुक करेन ते अर्थात क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात कार्तिक इलेवन मोर्बे या टीमचं मी कौतुक करेन. गोलंदाजाचं तथा यष्टीरक्षकाचंही. बॅटरने बॉल डिफेन्स केला. तदनंतर बॉलरकडे ढकलला होता. गोलंदाज आवर्जून म्हणाला नाही ही धाव नाही होऊ शकत. किंवा खेळाडूंनी ती वृत्तीच दाखवली नव्हती. आपण याला आऊट नाही घेऊ शकत. ही समर्पणाची भावना आहे. लोअर फुल टॉस बॉल या वेळेला तिकेज आउटसाइड. एक शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक. एक सिंगल मिळतीये. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 67 ऑन दी बोर्ड. अनेक वेळेला जर या गोष्टी आपण
जर घरी प्रॅक्टिस करताना झाल्या असत्या तर फारची चर्चा झाली असती. नाही आऊटच आहे म्हणून त्यासाठी अक्षरशः भांडणही होत असताना पाहायला मिळाले असते. परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहना गोलंदाजांनी आपला क्रिकेट प्रतीची समर्पणाची भावना इथे चांगल्या रीतीने दाखवली, खेळाडू वृत्ती दाखवली, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली. अर्थात गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना हनुमंत फडकेला आपण पाहतोय. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल थेट यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. आणखीन एक डॉट बॉल इथे येत असताना पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. संघाची धावसंख्या 67, 67 ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल येणं शेष आहे. या पण दोन्ही टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा लक्ष वेधूयात. या व्यासपीठावरती आपले हार्दिक असं स्वागत असेल. नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीमचे कॅप्टन जयनुमान नितलस आणि निशांत इलेवन दादरपाडा. यावेळेचा बॉल ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रन्स मिळतील त्या इथून 2. दुहेरी धावा कंप्लीट झाल्या. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. दुहेरीच्या मदतीने रन्स बनल्यात त्या तब्बल स्कोर कार्डवरती धावा आहेत. सध्याच्या घडीला 69 धावा धावफलकावरती. 69 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी 5th ओव्हर. 70 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आले. या टॉसकडे वळूयात. या पण आवाज ऐकूयात महागुरूंचा. थँक्स जयेश भोसले सर. इथे नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेक संपन्न होईल सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते. तर निश्चित स्वरूपाचा सामना असणार आहे. निशांत इलेवन दादरपाडा क्रिकेट संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानुमान क्रिकेट संघ नितलस शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी तुम्ही जर उपस्थित नसाल आणि दुसऱ्या सत्राचा पहिला चेंडू जर विकेटवर आदळलं तर नाणेफेकीचा कौल मात्र निशांत इलेवन दादरपाडा क्रिकेट संघाच्या बाजूने जाहीर केलं जाईल. स्पर्धेचे नियम आले आहे. सत्र संपण्यापूर्वी लगेचच नाणेफेक केली जातं आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. एक संघ उपस्थित असेल, एक संघ अनुपस्थित असेल तर मात्र उशिरा येणाऱ्या संघाला नाणेफेकीचा कौल त्या संघाच्या विरोधात लादलं जाणार आहे. चला संदीप दादा या आपण त्यांच्या समीपेत प्रल्हाद शेळके यांना पाहतो. या संदीप याच्या आपण सुनील याच्या सुनील पाटील प्रल्हाद शेळके आमचे शांततेचे प्रतीक. आज व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल जानुमान नितलस क्रिकेट संघाच्या बाजूने. संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय का असणार आहे आपला? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पेन तालुक्यातील पाहतो आपण. उरण तालुक्यातील निशांत इलेवन दादरपाडा क्रिकेट संघ. आणि या संघाच्या विरोधात यापूर्वी तुमची कधी लढत झाली होती? नाही. श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी कामगार पक्ष तालुका चिटणी चषक 2025 ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तुम्ही सहभाग घेतलेला आहात. एकंदरीत काय सांगू शकाल या स्पर्धेबद्दल? कसं वाटलं आयोजन आपल्याला? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळायला एंट्री दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद आहे. थँक्यू सो मच. दादरपाडा क्रिकेट संघ नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेले आहे. नाणेफेकीचा कबूल जर तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणत्या निर्णयाला तुम्ही पसंती दिली असती? फिल्डिंग घेतली. आता मात्र तुमच्या नाणेफेक आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे. परंतु अनेक संघनायकांच्या मी प्रतिक्रिया जाणून घेत असतो की नाणेफेक जिंकल्यानंतर प्रत्येक संघनायक असं म्हणत असतो की आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारली असती. गमावणारा नाणेफेक सुद्धा संघनायक सुद्धा त्याच प्रकारची प्रतिक्रिया देऊ शकतो. याचा उद्देश का असतो? रिझन का असतो पाठीमागचं? आम्ही प्रथम फलंदाजीच घेतो, परंतु ग्राउंडचा अभाव बघून आम्ही फिल्डिंग घेतली. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकांमध्ये किती धावा बनवणं तर तुमचा मानस असेल? 60-65 धावा. यामध्ये महत्वाची धुरा कोणत्या फलंदाजांवर असेल? आहे निमिष आहे, श्रीनिवास, ओमकार, बालाज. श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आणि ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुका चिटणी चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? कसं वाटलं आयोजन आपल्याला? आलो तेव्हा आमच्या आयोजनाबद्दल चर्चा झाली की आयोजन भरपूर सुंदर. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल इथे आपण पाहतो. जानुमान क्रिकेट संघ नितलस क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. आणि फलंदाजीसाठी निशांत इलेवन दादरपाडा उरण तालुक्यातील ग्रामीण विभागातील हा संघ, तर एका बाजूला पनवेल तालुक्यातील हा ग्रामीण विभागातील संघ. लढत मात्र अतिशय तुल्यबळ लढत बघायला मिळणार आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स बाबूशा.
तो चलिए चलेंगे मैच की तरफ, जहाँ पर बात करेंगे आज का रात का। यहाँ से देखिए ये मुकाबला देखिए, यहाँ से हर मुकाबला देखिए बात करेंगे महामुकाबला बनते जा रहा है। तो चलिए बहुत बड़ा देखिए यहाँ पर से यंगस्टर्स है, नरपली टीम ने देखिए एक बड़ा टारगेट सेट किए हैं, लेकिन देखते हैं ये टारगेट से चलेंगे मुकाबला की तरफ। देखते हैं यहाँ से मैच है क्या कुछ रंग लेकर आता है। और दूर से खेल गए यहाँ पर से, लेकिन क्या बड़ा रह गया यहाँ पर से। और अच्छा देखिए यहाँ पर पल्ले का फ्लो बड़ा अच्छा था, यहाँ से पॉइंट को चिरता हुआ 4 रन। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ पर जाकर पहुंच गया। शुरुआत देखिए चौके के साथ है, और यही काम करना होगा अगर मुकाबला। और चौके लगाए और उसके बाद देखिए जड़ में भाई यहाँ से रजाई में खटमल ने आपको काटा, वो उसका जुनून था और आपने खुजलाया भाई, ये आपका सुकून है। पिछली गेंद पर चौका था, बैटर का यहाँ पर था जुनून, लेकिन इस बार गेंदबाज को मिलता हुआ सुकून। से धीरे से लगा यहाँ पर से, कहते ना असफलता ही सफलता का पहला सीढ़ी है। जहाँ पर देखिए विकेट गवाए हैं, थोड़ा असफलता रही यहाँ पर बैटिंग में भी, लेकिन से यही तो बात है भाई, असफलता ही सफलता का पहला सीढ़ी है। मुश्किल आता रहता है, जाता रहता है। यहाँ से बहुत बढ़िया देखिए दर्शक क्राउड है, आनंद लेते हुए यहाँ से आइसक्रीम का आनंद लीजिए, वड़ा पाव का आनंद लीजिए, यहाँ पर चाइनीज का लीजिए। यहाँ पर नंदू साकरे साहब देखिए हम देख सकते हैं यहाँ पर, जहाँ पर वहाँ पर काफी भीड़ लगा हुआ यहाँ से। और WTC लाइव देखिए बात करेंगे यहाँ से, पूर्वेश चल के देखिए बात करेंगे, खास छाए हुए यहाँ से, खूब मेहनत देखिए लेते हुए यहाँ से, और पूरी टीम देखिए यहाँ से। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 4 पर पहला विकेट से। टारगेट भलाई बड़ा है यहाँ से, लेकिन मनुष्य के हौसले से कोई चीज बड़ा हो नहीं सकता। यहाँ से आवाज था यहाँ से, नजदीकी मामला बन सकता था यहाँ से, ये चीज थोड़ा सा कम करना होगा यहाँ से। और जितना चाहे यहाँ पर रन बना लें, सिंगल डबल चौके छक्के, ये चीज जोड़ लें तो बेहतर हो सकता है। लेकिन जितनी यहाँ पर डॉट गेंद खेलेंगे ना, उतना गलती का कीमत चुकाना पड़ेगा। मिड ऑफ को चीरना चाहते थे, यहाँ पर लॉन्ग ऑफ देखिए थोड़ा डीप रखा गया था, लेकिन अच्छा कवर किए, क्योंकि टेनिस गेंद देखिए हमेशा वक्त लेकर जाता है, टप्पा खाकर जाता है, जिसका फायदा यहाँ पर फील्डर को मिलता हुआ। जहाँ पर 2 रन बचाते हुए 2 के साथ टीम का स्कोर पहुंचा है 6 रन। अभी भी बात करेंगे ना यहाँ से, मंजिल दूर है लेकिन नामुमकिन नहीं है। 26 गेंद 64 की जरूरत है। स्वीप करना चाहते थे खड़े खड़े, खुद को इतना मजबूत बना लो कि कोई भी परिस्थिति आपको कमजोर ना बना सके। वही बात देखिए दोनों बैटर के बीच में चलता हुआ यहां से, वही बात दोनों बैटर के बीच में चलता हुआ। लेकिन कुछ भी मान लीजिए, बल्लेबाजी में थोड़ा सा दम डालना होगा। गेंदबाजों ने भला यहां पर रन कुछ लुटाए हैं, लेकिन अब बल्लेबाज को ये चीज करना होगा। अक्रॉस खेलने गए और फंस गए शॉर्ट सिलेक्शन में। यही तो बात रहता है भाई, जब
टारगेट बड़ा रहता है तो फिर ताकत सोच सब कुछ अच्छी होनी चाहिए। और दूसरा विकेट गवाते हुए कैच के साथ साथ देखिए यहाँ पर विकेट की बात कर लेंगे। विकेट नंबर गवाते हुए 2-6 पर रमेश भाई देखिए खिरोली देखिए बात करें यहाँ पर टीमों का मौजूद देखा यहाँ पर रमेश दत्तारी यहाँ पर स्वागत वेलकम है आपका। और मैच देखिए यहाँ से बात करेंगे थोड़ा सा फंस रहा है, मुकाबला को निकालना होगा। सुनील टांडिल सर कुछ जिक्र जानकारी देते हुए सत्यवान काकड़ी सर और उनके साथ देखिए हम देख सकते हैं सैंडी पालकर सर जगह से देखिए उठाकर खेलना चाहते थे। नहीं, सिंगल डबल से काम नहीं चलेगा, जितनी भी कोशिश कर लीजिए। 2 रन देखिए यहां से आता हुआ, लेकिन सिंगल डबल आपके लिए मुश्किल बना देगा। ये मत सोचो जीत कब मिलेगा, लेकिन सबर करो सब कुछ मिलेगा। सबर इतना भी नहीं होना चाहिए, सबर का फल मीठा होकर कहीं दूसरे ना खा जाए भाई। इसलिए थोड़ा पका हुआ है फिर तब लाकर खा लीजिए, क्योंकि इतना सबर करोगे इंतजार करोगे तो मैच कहीं सामने वाले टीम के झोली में ना चला जाए। सागर दादा देखिए दाग देते हुए, नहीं आज पहले का वो जमाना था। और ऊंचाई भरी है, लंबाई भी जाता हुआ यहाँ से वाना 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 ग्रेट 6। इथे कार्तिक 11 मोरबे क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत। वाकडी नाईट क्रिकेट स्पर्धेचे दमदार आयोजक सन्मान्य माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडे साहेब त्यांच्या समेत व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार डॉक्टर गोपीनाथ पाटील, जगदीश खोपकर, गणेश काकडे आणि व्यसनमुक्ती संघटनेचे सचिव सन्मान्य संजय पाटील मोरबे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत। त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार आणि स्वागतही व्यक्त करत आहोत। महागुरु सर नामदेव जमदाड़े सर बात करेंगे तो यहाँ से का बड़ा अच्छा बिग शो रहा यहाँ पर कंप्लीट हुआ उनके टूर्नामेंट। लेकिन उसके बाद है नेरे धुंधर विभाग का अंतिम ये टूर्नामेंट चलता हुआ, छक्का लगा लेकिन उसके बाद उम्मीद जागा, फिर से एक बार देखिए विकेट गिरता हुआ। कहते ना अच्छा परिणाम चाहिए तो फिर अच्छा परिश्रम की जरूरत है, और यहाँ पर बैटर चाहते थे परिश्रम करते हुए लेन में बदलाव किया, थोड़ा खींच कर रखा, मजबूर किया बैटर को। जब टारगेट बड़ा है तो फिर रिस्क लेना पड़ा था यहाँ से, और उस रिस्क में देखिए विकेट गिरता हुआ। हाँ बात करेंगे यहाँ पर, अगर आज का कोई अवार्ड दिया जाए तो किसे मैं कहूँगा टीजे हमारे सागर है, बहुत बढ़िया देखिए कमाल का यहाँ पर। इसलिए तो कहा जाता है कि अच्छा रिजल्ट पाने के लिए बातों से नहीं रातों से लड़ना पड़ता है। चाहे टीचे लीजिए, अंपायर लीजिए, क्राउड में देखिए इनका सराहना करना चाहेंगे।
रंगाते आले मैच के वाले टीम दिखेंगे आपको इन एक्शन में। एकनाथ माली सर की बात नहीं, हमारे बालराम पाटिल साहब देखिए हम देख सकते हैं इस वक्त बहुत बढ़िया। देखिए कैसे इंसान है जिन्होंने हमेशा क्रिकेट को इतने दिलों में जगह बनाया यहाँ से, जिनके सुपुत्र भी देखिए चिंचोली टीम के लिए बड़ा क्रिकेट इतिहास कारनामा। और जहाँ जहाँ चिंचोली टीम पहुंची थी मनोबल बढ़ाने के लिए कैश प्राइज से तालियों से बालराम पाटिल साहब आज भी देखिए वही नियत, वही सोच, वही दिल, वही रुतबा, वही जुनून। और यही तो बात बताए टेनिस क्रिकेट में आज ऐसे ऐसे चेहरा जिन्होंने अपना योगदान से इस टेनिस क्रिकेट चार चांद लगाए हैं। थोड़ा सा यहाँ पर नाखुश रहेंगे, खास करके आदिश पांडव देखिए मैदान पर उतरे हैं, लेकिन से उनके सामने देखिए गेंदबाजी बहुत तूफानी होते हुए नीतीश पाटिल ने नारपुली देखिए यहाँ पर तो विकेट है। नारपुली में भी देखिए एक टूर्नामेंट अच्छा कंप्लीट हुआ और स्कोरर मयूर पाटिल देखिए नारपुली कहा जाए तो बहुत बढ़िया। लेकिन इस वक्त देखिए हमारे स्कोरर है अच्छी जानकारी दे रहे हैं विघ्नेश सेल के देखिए पूरा यहाँ पर बात करेंगे, टोटल की थोड़ा सा जिक्र कर लेंगे। मैच भलाई थोड़ा हाथ से निकलते जा रहे हैं, 15 पर 4 हैं, 2 ओवर कंप्लीट है, लेकिन अभी भी 18 गेंद और 55 रनों की जरूरत है। मैच अभी भी बचा है। कहते ना खेल बिगाड़ने के लिए एक ओवर काफी रहता है, खेल को संवारने के लिए भी एक ओवर काफी रहता है। एक ओवर लंबा आता है ना मैच में वापस आ सकते हैं। अभी भी मैच हारे नहीं है, 18 गेंद 55 का जरूरत है। ये देखिए थोड़ा सा चर्चा करिए लेकिन थोड़ा समय कम खर्चा कीजिए डीजे। न 55 का जरूरत है यहाँ से। कहते हैं ना तरक्कियों की दौड़ में उसी का जोर चल गया बना के जिसने रास्ता चल गया। अभी तक गेंदबाजों ने रास्ता बनाकर चल रहे हैं, लेकिन क्या उस रास्ते को ढूंढ पाएंगे यहाँ से आदिश पांडव? एक अनुभव एक्सपीरियंस खिलाड़ी है भाई, एक आशिक बनता है इसकी से, एक लेजेंड बनता है रिस्क से। अब आदिश पांडव को थोड़ा सा उनका बायोडाटा इतिहास है जो इसे दोहराना पड़ेगा अगर टीम को इस हालत से निकालना है। तैयार तो हैं लेकिन उतना अच्छा गेंदबाज देखिए प्रणय देखिए यहाँ पर ओ विकेट को बिखार रहा और जल्दबाजी में देखिए विकेट गवा दी। अब मुश्किल आसान बनेगा, आधा टीम घर वापस 5 विकेट गवाते हुए। डीजे मास्टर डेंजर क्योंकि सागर डीजे देखे डेंजर ऑपरेटिंग करते हुए यहाँ से। घायल तो यहाँ हर कोई परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है। मैच भलाई जीवित नहीं हो पा रहा है, लेकिन जान डालने की कोशिश कर रहे हैं। डीजे लीजिए, क्राउड देखिए थोड़ा शांत है यहाँ पर। देखिए सिंगल डबल से काम नहीं चलेगा भाई। कहती ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से टुकुर 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 बरसना पड़ेगा। तो इस तरह बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से। कल्पेश ने जो बरसे थे यहाँ पर 11 गेंद पर 29 रन की शुरुआत दिए थे, बरसे थे तो उसी तरह से यहाँ पर शुरुआत अच्छा नहीं हो पाया। और अभी देखते हैं समीकरण की बात करेंगे थोड़ा सा। 15 गेंद 53 की जरूरत है। बात करेंगे यहाँ से। देखिए केवाली टीम हमने जिक्र किया यहाँ पर एकनाथ माली सर का जब कवाली लगा कि केवाली टीम भी मैदान पर आएंगे और उसके साथ साथ देखिए यहाँ से छक्का आता हुआ। फिकिर कशाची नाही रे माझी एक पाठीची
छक्का देखिए यहाँ पर आया, छक्के के साथ साथ है थोड़ा देखिए समीकरण बदलता हुआ 14 गेंद अभी भी 47 है, तो छक्का आता है तो मोमेंट थोड़ा सा बनेगा। 12 गेंद देखिए 30 बनता है, 12 गेंद 35 बनता है, 12 गेंद 40 भी बनता है, लेकिन यहाँ से एक छक्का आना जरूरी है। खासकर केवाली टीम को सपोर्ट करने के लिए देखिए शशिकांत दादा गायकर देखिए, बालू दादा देखिए, माजी सरपंच केवाले देखिए तशरीफ रखते हुए। आइए स्वागत है, राज दादा गायकर लीजिए, बिलास दादा गायकर लीजिए, चंद्रकांत दादा पालकर लीजिए, कैलाश दादा गोने लीजिए, नीलेश दादा गायकर लीजिए, परशुराम दादा पालकर लीजिए, जनार्दन दादा गायकर लीजिए, हमारे कांचन दादा पालकर देखिए यहाँ से, और उसके साथ देखिए बहुत सारे समर्थक पूरी गांव देखिए यहाँ से। आइए वीआईपी डैश में आपका स्वागत है। जब कोई टीम खेलते हैं देखिए उनके समर्थक है बालू दादा, शशिकांत दादा गायकर देखिए माजी सरपंच है, और अभी भी देखिए बात करेंगे खास करके ओवर कंप्लीट है। अब समीकरण का बात करेंगे, 12 गेंद 46 की जरूरत है। गणेश पारुए देखेंगे आज फिर से एक बार नजरे निगाह रहेगी। अभी अभी भाई घरमेन बने भाई, लेकिन उनका मैच को थोड़ा वेट रहेगा। लेकिन महागुरु सर अगला मैच का टॉस है, हो चुका है, अगला मैच का भी टॉस है। महागुरु सर देखिए यहाँ पर कितनी ध्यान उनके टूर्नामेंट के ऊपर, चाहे पर्दे चाहे मागे होंदे या पुड़े होंदे, लेकिन शिखर ध्यान देखिए इनकी रहती है। हमारे रॉकस्टार लीजिए जस भोसले सर देखिए, इम्प्रेस किए भाई, जॉब के साथ साथ देखिए इतना आसान नहीं रहता है अब नाइट टूर्नामेंट को कवर करना, और बहुत दिल बड़ा देखिए, आवाज भी तगड़ा, और शायद उन्हें उतना समय मिल पाता पूरा फुल टाइम समय। तो आज महाराष्ट्र से बाहर भी देखिए, महाराष्ट्र के हर बहुत सारे टूर्नामेंट देखिए कवर करते हैं, ओपन से लीजिए, ग्रामीण से लीजिए, और महागुरु एमडी सर देखिए इनकी तो जवाब ही नहीं। शादी हल्दी से लेकर क्रिकेट की रस्म से लेकर 12 गेंद देखिए 46 का जरूरत है। ओवर को एक लंबा बनाना होगा, 1000 फुल कम एक दुल्हन को सजाने के लिए, लेकिन एक लंबा ओवर का जरूरत है। और जिस तरह से देखिए बात करेंगे हमारे राजेश गणेश दादा किनी साहब देखिए, बात करेंगे पूरा मेहनत, और उसके साथ साथ है पूरी देखिए यहाँ पर इस टूर्नामेंट में श्री राम क्रिकेट से क्लब देखिए, बात करेंगे माजी उप सभापति तालुका चिटनी से ट्रॉफी 2025 है। तैयार यहाँ पर गेंदबाज निखिल देखिए तैयार, यहां से ज्यादा दबाव नहीं रहेगा, ऊंचाई तो भर रहे हैं, फील्डर देखिए यहां से भागे हैं 2 फील्डर से, लेकिन अब देखिए मैच लग रहा है। चलिए बात करेंगे थोड़ा समय देखिए, दोनों टीम को देखिए थोड़ा सा फोकस करना पड़ेगा। हर टीम को देखिए, ये टीम नहीं, यहाँ से जितनी भी देखिए टीम हमारे ऑर्गेनाइजर देखिए जानकारी दे रहे हैं, कोई बात नहीं, आपको 5 ओवर खेलने का मौका दिया गया है। जो समय है 20 मिनट 4 ओवर लीजिए, और आगे से देखिए यहाँ पर टाइमिंग स्कोर देखिए यहाँ पर पूरी चीज़ के ऊपर सख्त रहेंगे। जो टीम समय लेगा उन्हें एक अतिरिक्त फील्डर लेकर जाना पड़ेगा। अच्छा सोचे नहीं, पहले लोग थे दीवाने, अब लगे हैं कमाने, नौकरी जॉब बिजनेस, सुबह जाना पड़ता है। आजकल बेकार की जिंदगी कोई नहीं जी रहा है, एक शौक है क्रिकेट, एक चाहत है, इसलिए देखिए इतना बड़ा प्रतियोगिता हम कर रहे हैं। लेकिन कहीं ना कहीं यहाँ पर इससे तकलीफ भी होता है, रात ज़्यादा होता है। आज थोड़ा फर्स्ट नाइट था, देर हुआ, लेकिन कल समय पर देखिए मुकाबला शुरू होगा और समय पे कंप्लीट होगा यहाँ पर। चलिए, मैंने मयूर पाटिल सर का जिक्र किया था, नारपुली के स्कोरर एक अच्छे हैं, लेकिन वो आए हुए यहाँ पर इस टाइम। वेलकम, स्वागत है मयूर, आइए तशरीफ रखिए। जय सर, पहले ही मैंने जिक्र कर लिया जब नारपुली टीम है, क्योंकि उनके साथ हमने सीजन में नहीं, पिछले बहुत सारे सीजन से अच्छा स्कोरर अच्छा अपडेट देते रहते हैं, इसलिए यही बात बताया। हम जिनके करीब हैं उनका जिक्र कर लेते हैं, लेकिन ग्रामीण कहा जाए तो पूरा गाँव, पूर्णा गाँव और इसके साथ देखिए जो रिलेशन भी रहते हैं ना, वो भी दूर दूर। ग्रामीण का मैच देखिए दूर दूर तक जाता है। बहुत सारे देखिए हम देखते हैं, कहीं किसके मामा रहते हैं, कहीं भांजे रहते हैं,
कहीं देखिए कोई खिलाड़ी की सिस्टर भी रहते हैं ना, वो भी मैच देखते हैं दूसरे गांव से। काफ़ी मरतबा मैं ये चीज़ देखा हूँ, कहीं दूसरे टूर्नामेंट में पहुंचा उन्होंने जिक्र किए कि हमारा जब टीम खेलता है हम भी टीवी पर मैच देखते हैं। पूरा फैमिली देखिए, आज क्रिकेट ये बात का बताया यहाँ पर बहुत दूर मैच है यहाँ पर, लेकिन कोई बात नहीं, अपडेट फिर भी देना जरूरी यहाँ पर। जहाँ पर देखिए 6 गेंद 42 का जरूरत है। चलिए थोड़ा सा जल्दबाजी कीजिए। 6-42 देखिए यहाँ से, और देखिए हमारे करीब एकदम से अक्षय दादा पाटिल लेके यहाँ से। नहीं, ये सोच होना चाहिए। मैंने बहुत सारी टीम के समय के बारे में बताता जा रहा हूँ, लेकिन कभी कभी खिलाड़ियों को भी गुस्सा आ जाता है कि कमेंटेटर जल्दबाजी कर रहे हैं। ऐसा कोई बात नहीं। खिलाड़ी देखिए, आपकी टीम में भी कई ऐसे खिलाड़ी हैं जिन्हें जॉब में सुबह जाना पड़ता है, आपके समर्थक भी ऐसा रहते हैं जिन्हें जॉब में जाना पड़ता है। और उसी तरह से देखिए खिलाड़ी लीजिए, मैं बताया अभी जयेश भोसले सर देखिए JNPT उड़न पर देखिए, जहाँ पर जॉब पर जाते हैं उसके बाद कमेंट्री करते हैं। आसान काम नहीं रहता है, इसलिए जितना समय बचा ले तो बेहतर हो। बहुत दूर है मैच, थोड़ा सा एक तरफा बना है, लेकिन कोई बात नहीं, होता है कभी कभी। असे सेल के देखिए रुस्तम ग्रुप आहे, यांना पण सकाळी फर्स्ट शिपला जायचं आहे। बघा रवी काटे, तो चलिए इसी बीच देखिए बात करेंगे उप सरपंच निथिलेश का। देखिए अरविंद दादा चौधरी आपसे गुजारिश करना चाहेंगे, आइए VIP डैश में तशरीफ रखिए। जो कोई भी आएंगे, महेश दादा सांगड़े लीजिए, सावंत पाटिल सब लीजिए, कलरम पाउसे सब भी देखिए बात करेंगे। निथिलेश के ईश्वर पाउसे सब देखिए बात करेंगे। कैलाश दादा पाउसे देखिए, जो भी अगला मैच या ये मैच खेल रहे हैं, जो टीम के देखिए यहाँ से खास समर्थक देखिए, टीम के पैकर्स ओनर आपसे गुजारिश करना चाहेंगे। यहाँ पर अरविंद चौधरी साहब, जैनवा निथिलेश टीम है, मत उदास है। मुझे लगता है इस साल बहुत आपने संघर्ष किया रवि, कोई बात नहीं, 2026-27 के लिए आपके लिए बेस्ट, अगले सीजन के लिए कड़ी मेहनत कड़ी तैयारी। वक्त बुरा रहता है रवि काटे, रक्त नहीं, वक्त वक्त की बात होता है। आज तेरा है तो कल मेरा है। बहुत बढ़िया सीजन के एंडिंग में देखे जुनून है, 2-4 मुकाबला 2-4 टूर्नामेंट हार जाने से कोई फकीर नहीं बन जाता, और सिकंदर कोई 2 मैच जीत जाने से हो नहीं जाता। मुरबे टीम देखिए, इनका भी इतिहास देखिए भाई, यहाँ से बल्लम दादा चिंचोली मुरबे टीम एक समय के देखिए इस विभाग की दहशत मचाने वाले टीम थे। जब मैंने 2013-14 में कमेंट्री का आगाज किया था, महेश दादा पाटिल लेके बात करेंगे, भावी सरपंच है, कोई बात नहीं, दिल में तड़प होनी चाहिए।